आयुष्यामध्ये महिला मंडळ आयुष्यात जो बाप गरिबीत रडला पण रडला नाही, जो बाप आयुष्यात कष्ट करून जगला तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर पहाडासारखा बाप पण आयुष्यात डसडसा रडला. हो डसडसा रडला, रडला तो बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसाच्या पाया पडला, रडला. माझी मुलगी माझा प्राण आहे, मला सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं पण पोरीला कदर नाही आली. पोलीस म्हणला तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी काही झालं तर तुमची मुलगी सापडून देईल. त्याने मुलगी सापडून आणली, बापासमोर उभी केली. बाप रडला आणि पाया पडला पोलिसाच्या. पाया, माझी मुलगी सापडली, हे जास्त जास्त आलं, पण मी तुमच्या पाया पडतो. तो बाप म्हणतो मी बायकोच्या गळ्यातले दागिने विकेल, थोडं कर्ज करेल, पण माझी मुलगी मी कधी दुःखी होऊ देणार नाही. फक्त माझ्या मुलीनं त्या पोराचा नाद सोडावा एवढीच माझी इच्छा आहे. पोरीनं पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे, काही झालं तर मी त्या पर्यकाला सोडू शकत नाही. ही मी मालिका सांगत नाही तुम्हाला, ही माझ्या समोर कीर्तनात बसलेल्या 25% पालकांवर पोरीने ह्या 4 वर्षात आणलेले प्रसंग आहेत. काय मत आहे तुमचं? रडला बाप. एका मूर्ख पोराने इंस्टाग्रामवर दोस्ती करावी आणि गरीब बापाकडे पोरीने 5 लाख रुपयाची मागणी करायची आणि ईश्वरासारखा बाप आयुष्यात उशीत मुंडकं गोतून रडायला लावायचा. हे कोणतं प्रेम? 2-4 नालायक पोरांनी एकत्र यायचं, पोरीचा फोटो काढायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा, तिला किडनॅप करायचं, तिच्याकडे नको त्या गोष्टीची मागणी करायची आणि चांगल्याच्या पोरी डॅमेज करायच्या. ही टोळी तयार झाली. तुमचं काय मत आहे? काहीच बोला ना. अशी टोळी आहे समाजात. एखाद्याची गरीबाची मुलगी पावसात अडली किंवा प्रवासात अडली तर ती कुणालाही लिफ्ट मागणं साहजिक असे. काही झालं तर तिला जीव आहे, यांनी त्याचा फायदा घ्यायचा, ती बोलायला लावायचं, तिचा फोटो काढून घ्यायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा. तुझा फोटो माझ्याकडं आहे, तू तुझ्या बापाकडून 5 लाख माग. बापानं इज्जतीसाठी 5 लाख द्यायचे आणि पोरीने नालायक पोरांच्या नादी लागून बाप संपवायचे. अशी टोळी तयार झाली समाजात. याच्यावर तुमचं काय मत आहे? पुरीने इतक्या लाजा सोडल्या. फेसबुकवर लग्न करता, फेसबुकवर प्रेम करताना, इंस्टाग्रामवर प्रेम करताना त्या पोराची क्वालिटी तपासायची नाही, त्या पोराची लेवल तपासायची नाही. मूर्खासारख्या पोरी प्रेमात पडल्या आणि 25% बाप डॅमेज केले. याच्यावर तुमचं काय? याच्यावर तुमचं काय मत आहे? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे तळतळीचं बोलणं आहे, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, थोडं झोंबात आहे, राग येतोय, येऊ द्या. मी सध्या वाल्याकुळी झालोय, पण खरंच सांगा महिला मंडळ तळतळायला लावू नका. मला मुलगी मला आहे, मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास. आणि पोरींना पोरं राहिलं व्हॉट्सअप, हे मोबाईलला जे क्लिपा बिल्पा टाकणारी पोर आहेत ना, ही पिसावलीच पाहिजे महाराज. ही तोंडानं सांगायच्या वस्तू नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? यांनी चांगल्या चांगल्या माणसांना डॅमेज करून टाकलं समाजात. डॅमेज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. किती वैभव प्राप्त झालं आणि मुलीचा पाय जर तिरपा पडला तर त्या बापाला आयुष्यात अपमानाचं जगावंच लागतं. नाही समाजात जगला तरी एकटा बसल्यावर तरी त्याचं मन त्याला साक्ष देत आहे, तू मुलगी बनवण्यामध्ये फेल गेलाय. तुमचं काय मत आहे? समाजातच सोडा, समाज विसरेल. आपल्याला पहिला पठ्ठ्या त्या पोरीचा आहे, त्या म्हातारीचा पहिला पोर आहे. काम पोरं सोडायचे नाही बरं का, 16 आहेत. एक ध्यानात ठेवा, 16च्या 16 सापडायचे आपल्याला. आणि आज सगळी माणसं कशानं संपली? अरे तुम्ही मी संपलो याच्यात काय नवलंय? इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाले आणि 25 वर्षाच्या पोरांना डायलिसिस आहे. नाहीये. 70चा म्हातारा बिन चष्म्याचा पेपर वाचितोय आणि 22च्या पोराला चष्मा आहे आणि 22 वर्षाच्या पोराला लिव्हर खराब झालंय त्याचं आणि 30 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे आणि 70चं म्हातारा मशिवळीत आहे. रोग नुसते. आणि रोग व्हायला कारण काय? खायलाच कुठे? खायला काय?
फक्त कपडे भारी घालायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या, पाव खायन, इडली खायन, ठोस खाय, बर्गर खायन, सर्गर खायन, वर्गर खाय, पिझ्झा खाय, सँडविच खाय, नूडल खाय, मर खाला ना खाडायला. फक्त कडक कपडे घालतो ना, अंगाला शेंट मारितो आणि पाणीपुरी खातो ना आलाय. आणि कुठून नाही आणायचं काही खाला. तो मठ्ठा कोणी आणलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे. तो माणूस कोण आहे मठ्ठा बनवणारा, तो लईत पिसावला पाहिजे. तुमचं काय मत? कुठून आणला तो मठ्ठा? अरे महिला मंडळ आमची जुनी आई दही करायची. दही दुधात मडक्यात दूध घ्यायची आणि त्यात काय, आता पूर्वी काय विरजन काचं लिंबू किंवा मीठ टाकायचं. तर ते दही आहे ना मडक्यातून तांब्यात खाली ताटलीत पडत नव्हतं. इतकं शुद्ध आणि घट्ट व्हायचं. आजी काढायची. आता तो मठ्ठा आणलाय कोणी नालाय. टिपाणात बर्फ, तांब्यातून वाटीत नाही, टिपाणात बर्फाचा गोळा नालायक. आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर, हान मठ्ठा. आता आमचा विषय सोडा, आम्ही कधी त्याच्या पाहती नाही, आमच्या खानदानीत आम्ही खालाय नाही खाणारही नाही. अहो 22 गलास पठ्ठ्या प्याला माझ्या शेजारी एको मठ्ठा. म्हणलं यावलात का भाद्रपती पोळ्याला जन्म 22 गलास ना मठ्ठा प्याला ते आरामी. आणि ते घरी गेलं ना, ते बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा असा दमच काढी ना, उभा राहिलं का खडखड खडखड, बसलं का खडखड खडखड गडखड 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 खळखळ खळखळ. नाही मठ्ठा. मॅगी खातो करतो ए प्रे, मॅगी खातो का? खात जाय, तुझ्या बापालाही देत जाय मॅगी, म्हणजे तो उडी हाणेन तुझा बाप आहे. कुरकुरे खातो का? ए कुरकुरे खातो. मॅगी कितीला आहे तू? 6वीला? शिमीला का मराठीला? मराठी मिळालं नाही का? बापाच्या बायकोला काय म्हणतात रे? बायको? बापाच्या बायको? आता तू विचार मला बाप कोणला म्हणतात. आणि हान मॅगी. हा विनोद नाहीये मला. चांगलं खायला मॅगी खायची गोष्ट आहे. शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत. पाणीपुरी. काही तर इतके पागल लोक आहेत, कुटीचे बंगले आणि स्वयंपाकच नाही. दरिद्रेवाणी ते पार्सल आणायचं. त्या 6 चपात्या भिकाऱ्यांची आवला देन, त्या चमकीचा एक कागद आहे, त्याच्यात रोट्या आणि ती लाल बाटली. सॉस का सास काय आहे आमच्या खानदानीत आम्ही पाहिलं नाही. आणि ते त्या रोटीला चोळी ती आणि त्याचा रोल करते, रोल. आणि टीव्ही पुढे. बरं एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते यानं तिकून, हे शहाणा एकूण. त्याचं संपत आला, जी बाहेर आली हिनं शेंडाच काढून टाकला. अरे बाबा आराला किंमत आहे. एक मुलगी MPSC होती, म्हणजे ती क्लास 1 होणारच होती. दुसरी बी अभ्यास करीत होती. तिच्या मागे ते कोयता घेऊन पोरग धावतय. याला 2 जणच आहेत, काम आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, पाया किती राग येऊ द्या, थोडा कंट्रोल करा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. थोडं संयम धरा, काय फरक पडत नाही. पण त्याची फळं एकदम वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं फार वाईट आहे ना. थोडा संयम धरा, संयम धरा. संयम जर तुम्ही धरला ना, तुम्ही यशस्वी व्हाल. यदा कदाचित 2 मिनिटाचा राग तुमचं आयुष्य सुद्धा संपू शकतो. आणि तो जर शांत राहिले ना, तुमचं आयुष्य वाचू शकतं. नवरा बायकोचे जे भांडणं आहेत ना, हो द्या. आता आमच्या घरात होती नाही का, तुमच्या घरात होती नाही, त्याला संयम पाळायचा. बायको बोलायला लागली ना, 1-2 मिनिटं फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचंच नाही, पाहत राहायचं असं निवांत. तिचा पावर कमी होऊ द्या. ती काही पिसाळली नाही. 5-10 मिनिटं ती शांत बसून जाईल. पावर कमी होऊ द्या, काहीच नाही होत. आपण तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिलीस.
आणि दुसरा अध्याय, तिसऱ्या अध्यायामध्ये इतक्या सुंदर वाव्यात याला, पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दुरी नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात, जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती, अशी पठ्ठे आहेत. दोघे जण काम. आणि महिना म्हणजे तुम्हाला फाशी बिशी घ्यायची असली, औषध बिषध घ्यायचं असलं, तुम्ही घ्या, आपलं मत नाही, पण तुम्ही आमच्या घरी घेऊ नका. ड्रम इकून न्या, काड्याची पेटी इकून न्या. हे सगळं कशाला? तुला राब आहे. भांडण मारण्या करण्यात काय मजा आहे? हा जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्यात तर माझ्यात भांडणच नको आहे. काय भांडणात मजा आहे? काय मजा आहे? भांडणाचं कारण काय? डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, अंगावर का आला, ही का भांडण? आणि लगेच त्यानं फोन करायचा, 2-4 जणांना, 2-4 एअरपट आली, झाली कुदाकुदी. कारण काय? गाळ उडावला. गाळ उडावला तरी हाफ मर्डर. पाणी उडवलं का भांडता? जीवन क्षणिक आहे. कीर्तन संपल्यावर आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही आहे. शिवंजनिक आहे. बरं, प्रत्येक माणूस रोगाने ग्रासलाय. आज बसलेल्या सगळ्या माणसांना रोग आहे. हा, एवढे जर चेक केले ना, आता यातले 25 लोक येडे निघतील. येडे लोक आहेत. मी निघू शकतो, येडे निघतील लोक. तुम्ही हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. माणसांना 4 रोगाने पछाडलंय. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त लोकांना कॅन्सर आहे सध्या. आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण तुमच्यामध्ये आहे, महिलांना. पण तुमच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. नाही नाही, जो बोलला तो मेला. तुम्हाला कपड्याबद्दल कोणी बोलायचं नाही, केसावरून कोणी बोलायचं नाही, तुमच्या राहणीमान, तुम्हाला काही चांगलं सांगितलं का तो तुमच्यावर अन्याय आहे. तो तुमच्यावर अन्याय. हळद लागली नवरदेवाला, नवरी पळून गेली, तरी तुम्हाला कोणी बोलायचं नाही. घडलेत का नाही असे किस्से? नवरदेवाला हळद लागली आणि नवरी पळून गेली. नवरीच्या आईला माहित नव्हतं का? माहित नव्हतं. खरं बोला बरं, आज गुरु पौर्णिमा आहे, मला तळतळायला लावू नका. तुमची पोरगी पळून जाणार, तुम्हाला माहित नव्हतं? नाही. मी 5 मिनिटं थांबवतो, घ्या बरं पांडुरंगा शपथ. माहित नव्हतं तुम्हाला? माहित नव्हतं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो आईला माहित नाही. आपल्या पोरीच्या अंगात कपडे कुठून येतात आईला माहित नाही. आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते आईला माहित नाही. आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिलाय, पोरीचा पासच पंच नाही. मग पोरगी विमानातून वर्गात उतरती का काय माहित नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली होती काय? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला दिसली मुलासंग, तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. मला शिव्या द्या, जाऊ द्या, मी हलकटच आहे, फक्त खोटं आहे का सांगा. पोरींचे चाळे माहीत नसते आईला? सगळं माहीत असतंय. मुलगी मुलगा पाहायलाही होती, बस्त्यालाही होती, साखरपुड्यालाही होती, माहित नाही का आईला? बामट्याचं सोंग घ्यायचं. म्हातारीचा पोरगा आहे क्रोध, 2 झाले आताशी, अजून 16 पोर आहे. तुम्ही म्हणाल आज का कोंबडा आरोतो काय नो, फास्ट मध्ये नेऊन घालतो तुम्हाला. आणि दोन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या तर तिसरा पोरगा लगेच तयार होतो, त्याचं नाव लोभ. तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज माणसाला 3ही रोग आहेत. कॅन्सर का? बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. यांना बिस्किट, रात्रीची चपाती सकाळी खात नाही तुम्ही, शिळी झाली ना. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खातात. काय बिस्किट काय तर आहे. ते कोलगेटच्या जाहिरातीत एक म्हातारी कुठून आली, तिचा एक शोध लावला पाहिजे. बरं काय रे करेक्ट. म्हातारी ऊस कोलगेट लावती, पोर ऊस फोडीती. अरे फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? मी
मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय माणसं नाही, काही करायचं आपलं बावळाटावानी, काही खायचं, काय आणायचं. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज पटापटा ऐका आता. पहिला पोरगा तर आकळत नाही, दुसरा पोरगा तयार झाल्याशिवाय राहत नाही, आणि दोन्ही एकत्र आले का तिसरा पोरगा आपाप तयार होतो, त्याचं नाव लोभ. आणि चौथा पोरगा आहे, अंगात थोडी ताकद आली की माणसं धर्माला बिर्माला मानत नाही, याचं नाव आहे मध. मध. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली का ती माणसाला दुसऱ्याला कमी लिखिते, याचं नाव आहे मत्सर. आणि माझ्यासारखा कोणीच नाही, हा होतो अहंकार. किती पोर झाले? करेक्ट, 6. आणि 7वा पोरगा आहे म्हातारीचा मी. मी नसल्यावर कीर्तन कोण वाजवेल, मी नसल्यावर चाल कोण म्हणत, मी. 7वा पोरगा. 8वा पोरगा तू. 9वा पोरगा तुझं. 10वा पोरगा माझं. अशी 10 पठ्ठे एकट्या म्हातारीला आहेत. त्या बाबळीपासून या बाबळीपत इकडली अख्खी इकीन. करेक्ट. पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी मग. करेक्ट. एवढंच ते म्हणते, बापाचा नाही. काय लोक हुशार झाले. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं भूक, मला फक्त 1 वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मी ये, मी ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. ही कोणची पोर आहेत म्हातारीची. तुम्ही नवी नवरी पाहिली का? मला म्हणलं नवी नवरी. हा, नवी नवरी पहा, कुठं काय लावीन. इथल्या फटीत चमकी, हिरव्या बांगड्या, मग इथवर बांगड्या, लिपस्टिक, फेअर अँड लवली, तळपायाला मेहंदी, नख पालिश, लाली, लईच मेकअप हो. आणि बोलताना कोणत्या गुरुजी का होते व्याकरणाला काय कळत नाही, एकदम सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा, कुठे टिंबदी ती मोगा मोहाने आपली. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या. खरंय का खोट आहे? एव्हा तेव्हा केव्हा, अय्या. वाव. ती वा नाही म्हणत, वाव. अय्या वाव. आणि येईन त्या पाहुण्याला पाया पडा येते ती. 5-50 रुपये मिळाले त्या पाया पडायची. आणि लगेच पाणी आणि चहा. आता ती सासू बोळी, ती बिचारी, ती म्हणती बया माया पाप्याचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. हा, मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई. लई भारी वस्तू मिळाली. मी आता म्हणलं पप्या देवाला सोडायला लागतो, पण देवानं घरानं ऐकलं. शेळ्यांचंही पाहती, कोंबड्यांचंही पाहती, भांडे घाशीती. मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई, पहिल्या आठवड्यात बरं का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला तिनं येसन घातली का मग तिला विचारायचं कसं काय, काय सांगतीन काय ऐकती बाई. हाय ते बरे ग, हाय ते बरे. माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलल, पण पार पप्या बा कामातून गेला बाई. भांडे घासू लागतो, धुणं धुवू लागतो, आता तर एवढ्यात हातरून नाही टाकू लागतो. फार कामातून गेला बाई मा पप्या. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढं उभी केली तर त्याला दूध निघत, नाही तर दूधच निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पोराला काहीतरी असं म्हणणाऱ्या माया पुढं बसल्यात आता.
तशी 10 पोरं झाली बरं का. म्हातारी लय मोठी आहे. तुम्ही म्हणाल म्हातारी मारायची कावा, आपण फास्ट मध्ये मारू म्हातारीला. आता 10 झाले पोरं, ध्यानात ठेवायचे बरं का. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, मी, तू, तुझं, माझं. आता म्हातारीला पोरी आहे 6. पहा आता एक पोर, लय मोठा परपंच आहे म्हातारीचा. आणि त्या म्हातारीच्या एकाच पोरीचं नाव आहे पहिल्याच आशा. आज तुम्ही मी सगळे कशात आहे? आशा. पगार वाढल, पाहुणा येईल, पोरांचं म्हणणं पाहुणे येतील, पगार वाढल, आशा. आणि त्या म्हातारीच्या दुसऱ्या पोरीचं नाव आहे इच्छा. आता पुरी मोजा पटकन. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा, 10 16. आणि 16 पोर एकट्या म्हातारीला आहे. आणि म्हातारीला आलाय याच्यात. आता म्हातारीचे 16 पोर आपल्याच्यानं तर मारणं शक्य नाही, शक्य नाही. काम, क्रोध. मग आपण म्हातारी मारायचं नियोजन करू तरच बाकीचे मरतील. पण म्हातारी इतकी नंगाट आहे, तिला एक मैत्रीण आहे आणि मुलगी आहे, तिचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेचं तिचं बरं आहे. कोणचं? गेलं बॉम्बाचं, मायेचं. आणि ती इच्छेचं मायेचं आहे बरं, पण त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण रे? प्रियकर म्हणजे हा पोरांनो सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. आणि आता उत्तर द्या. पोरगा गाडीवर बसला, गाडी चालवायला कोण आहे? पटापटा बोला. पोरग. पाठीमाग पोरगी बसली, ही ती बसली का त्यानं बसवली? बस. आता हे मी बोललं असतं तर तुम्ही लगेच क्लिप केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय करणार? पटकन बोला. गाडीवर पोरगा बसला, गाडी चालवायला कोण आहे? पोरगा. त्याचे दोन्ही हात कुठे? हँडलला. माग कोण बसली? पोरगी. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. हा बरं, तिनं त्याला नादी लावलं का त्यानं तिला? तिनं. बरं चला पटकन. तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? अरे तुला का आलता का काय एखादा मेसेज? एवढंच हो. आपले दिवस बोगस गेले रे. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी फक्त गोत्यात काय येतो महाराज, खरं बोलतो. जी फळं भोगितो पण खरं बोलतो. आणि ती काळाची आपण बोललो ते ना राग आला असता. हा पोर हुशार. तू कितीला आहे रे? तू कितीला आहे? 8वी. सेमी का मराठी? सेमी. बर्फाचा गोळा सॉलिड, लिक्विड और गॅस? सॉलिड. करेक्ट. वॉटर. नीट बसे. मिल्क. लिक्विड. तू गुरुजीच आहे का? सर्व्हिसवालाच आहे तू? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? हा. तू कितीला आहे रे? तू 9वीला? 9वीला. 10वीला कोण आहे तुमच्यात? ते म्हणते 10वीला नव्हतं. मी नाही हो 10वी. त्यांना माहिती आहे कुठं खसकून घेते भाऊ 10वी न कोण काय. मला लोकांना राग येतोय. अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का? मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज? यावर्षी मराठीला 100 मार्क. ए बा, आपण शिकलेली माणसं आहेत. विज्ञानाला 100 आपण मान्य करू, गणितालाही 100 आपण. आता मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी, रस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही?
का 100 मार्क मराठीला. मी एका शिक्षकाला म्हणला त्या मुलाला 100 कशी शक्य आहे. तुम्हाला म्हणला तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. तुम्हाला त्या पोरांना 20 पैकी किती झाली? 20. मग आता प्रश्न कितीचा राहिलाय? 15चा. 15 मध्ये 3 विषयाला सरासरी आहे. हे 3ही भाषांनाही सरासरी आहे. आणि या 3ही राहिलेल्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणिताला आणि विज्ञानालाही सरासरी. मग त्या पोराला 100 पैकी 5च मार्क पाडायचे. आणि असं बोललं का इंग्रजीकरांनी शिक्षकांची खिल्ली उडवली, दिले ठोकून. आमच्या भोवती बाण असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही. खपा खप बाण घुसात्या, खपा खप खपा खप. तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हे मातृपितृ पूजन नाहीये, हा मातृपितृ सोहळा नाहीये, हा या परिवाराने केलेला कीर्तन महोत्सव आहे ना, हा धर्माचं काम आहे. आणि आज आपल्याला धर्मच वाचवायचा आहे. तुमचं काय मत आहे? आज माणसावर संकट नाहीत, धर्मावर आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा आणि धर्मासाठी पहिले एकत्र या.